नंदुरबारमध्ये समाज कल्याण विभागाचा वसतिगृहात विद्यार्थिनींचा आरोग्याशी खेळण्याचा धक्कादायक प्रकार, दोषींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी। नंदुरबार येथील समाज कल्याण विभागाचा महिला वसतिगृहात विद्यार्थिनींचा आरोग्याशी आणि जीवाशी खेळण्याचा गंभीर प्रकार उघडकीस आल्याने जिल्ह्याभरात खळबळ उडाली आहे। वसतिगृहातील काही कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या जेवणात अथवा पिण्याच्या पाण्यात अपायकारक द्रव्य मिसळवण्याबाबत चर्चा केल्याची कथित ऑडिओ रेकॉर्डिंग सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे। मिळालेल्या माहितीनुसार समाज कल्याण विभागाचा महिला वसतिगृहातील काही कंत्राटी कर्मचाऱ्यांमध्ये सुरू असलेल्या अंतर्गत वादातून विद्यार्थिनींना लक्ष्य करण्याचा कट रचला गेला असल्याचा गंभीर आरोप विद्यार्थिनींनी केला आहे। संबंधित व्हायरल रेकॉर्डिंगमध्ये विद्यार्थिनींच्या जेवणात किंवा पाण्यात अपायकारक पदार्थ मिसळवण्याबाबत चर्चा झाल्याचे सांगितले जात असून यामुळे विद्यार्थिनींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। सध्या शैक्षणिक सुट्ट्या सुरू असल्या तरी वैद्यकीय व इतर व्यावसायिक अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणाऱ्या सुमारे 22 विद्यार्थिनी वसतिगृहात वास्तव्यात होत्या। त्यामुळे हा प्रकार अधिक गंभीर मानला जात आहे। विद्यार्थिनींनी आरोप केला आहे की संबंधित कर्मचाऱ्यांचा उद्देश विद्यार्थिनींवर विष प्रयोग करण्याचा होता आणि हा प्रकार वेळेस उघडकीस आल्यामुळे मोठी दुर्घटना टळली। दरम्यान घटनेची माहिती मिळताच समाज कल्याण विभागाने तातडीने चौकशी सुरू केली। प्राथमिक चौकशीनंतर संबंधित कंत्राटी कर्मचाऱ्याला सेवेतून मुक्त करण्यात आल्याची माहिती विभागाकडून देण्यात आली आहे। मात्र विद्यार्थिनींचे म्हणणे आहे की केवळ सेवामुक्ती ही कारवाई पुरेशी नसून विद्यार्थिनींचा जीवाशी खेळण्याचा प्रयत्न करणाऱ्या सर्व संबंधित व्यक्तींवर फौजदारी गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी विद्यार्थिनींनी सुरुवातीला समाज कल्याण विभागाचा वसतिगृह परिसरात तब्बल 3 तास आंदोलन केले। तथापि प्रशासनाकडून समाधानकारक प्रतिसाद मिळाला नसल्याचा आरोप करत त्यांनी नंतर थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठत ठिय्या आंदोलन सुरू केले। दोषींवर गुन्हे दाखल होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा इशाराही विद्यार्थिनींनी दिला आहे। विद्यार्थिनींचे म्हणणे आहे की हा केवळ शिस्तभंगाचा विषय नसून विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका निर्माण करणारा अत्यंत गंभीर प्रकार आहे। त्यामुळे संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र आणि उच्चस्तरीय चौकशी करून जबाबदार व्यक्तींना कायद्याच्या चौकटीत कठोर शिक्षा देण्यात यावी। या धक्कादायक घटनेमुळे वसतिगृहातील विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले असून दोषींवर नेमकी कोणती कारवाई होते याकडे जिल्ह्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे। विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत प्रशासनाने या प्रकरणाचा सखोल तपास करून सत्य बाहेर आणावे अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे। न्यूज 19 नेशनसाठी ब्युरो रिपोर्ट, नंदुरबार। अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी आपल्या न्यूज 19 नेशन चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद। माझे नाव सविता उत्तम थोरात आहे, मी मूळची आहे आणि आम्ही इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलींची शासकीय वसतिगृह होटल हवेली नंदुरबार इथं आम्ही वसतिगृहात राहतो। आम्ही इथं शिक्षण घ्यायला आलो तर कुंदन पावरा नावाची जी कर्मचारी आहे तिने आमचा जीव घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। तिने पाण्यात किंवा जेवणात औषध टाकण्याचा प्रयत्न गेलेला आहे। आमच्याकडे ह्या गोष्टींचे प्रूफ पण आहेत। ती व्यक्तीला असंच आम्हाला फ्रीडम द्यायची नाही। ती व्यक्ती स्वतंत्र फिरायला नको, तिला कुठल्याही परिस्थितीत अटक करायची आहे आणि तिच्याकडून आम्हाला जाणून घ्यायचंय तिने का म्हणून असं केलं, एवढ्या 22 मुलींचा जीव घेण्याचा प्रयत्न का केला तिने, तिच्याकडून हे आम्हाला जाणून घ्यायचं। ती एकटीच नाही, तिच्यासोबत 2 व्यक्ती पण आहेत तिच्या प्लॅनिंग मध्ये सामील। त्यांना सुद्धा विचारायचं आहे की का म्हणून जीव घेण्याचा तुम्ही प्रयत्न केला एवढ्या 22 मुलींच्या। आणि आम्ही 3 तासाचं आंदोलन करत होतो सर, साहेबांनी काय ऍक्शन घेतली नाही। त्या व्यक्तीला आम्ही प्रेझेंट करायला लावत होतो, ते अजूनपर्यंत उपस्थित झालेले नाही। आम्हाला आमच्या हक्काचा न्याय मिळाला पाहिजे, दुसरं आम्हाला काही नको। तिने काय केलं, कशासाठी केलं किंवा का करणार होती हे आम्हाला जाणून घ्यायचंय बस।